शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर आणि नांदेडमध्ये आंदोलन करण्यात येत आहे। प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग 12 जिल्ह्यांमधून जातोय। त्यामध्ये शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित केल्या जात आहेत। हजारो शेतकरी भूमिहीन होणार आहेत असं म्हटलं जात आहे। त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्याकरता सोलापूर, पंढरपूर, कोल्हापूर, नांदेड या ठिकाणी आता आंदोलनाला सुरुवात झाली। आपली शेती वसाहत असणारी शेती आज त्या ठिकाणी तो शेती पिकवू लागलेला आहे। शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवला जातोय, तर त्याच पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांना देखील नोटीस बजावण्यात आलेली आहे। आंदोलन करू नये असं या नोटीसचा मतितार्थ आहे आणि याकरता ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। तर ठिकठिकाणी संचारबंदीचे आदेशही लागू करण्यात आलेले आहेत। सकाळीच राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी दाखल होत राजू शेट्टी यांना ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। कॅमेरा आहे का तुझा तरी करू का नको कॅमेरा नाही तुमचा आणि लिहायला आला कशा आहे कुठं आहे बरोबर एक दोन मिनिट टिकटॉक बंद पडणार आहे लक्षात टिकटॉक तुझा बंद पडतो लक्षात पाऊस यायला लागलाय बरं बोलू काय मी आता शेतकरी आता एकवटलेले आहेत। आता महामार्गावरती वर येणार सर्व्हिस रोडला आहेत शेतकरी आणि पोलिसांची संख्या देखील खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। महामार्ग रोखण्याचा आम्ही इशारा दिलेला आहे आणि महामार्ग आम्ही रोखणारच। भलेही आता पोलिसांनी रोखलेला असेल, अनेक ठिकाणी या आंदोलनाच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी येऊ नये या ठिकाणासाठी पोलिसांनीच त्यांना अडवलेलं आहे। मला इथं यायला उशीर झाला कारण मला बऱ्याच ठिकाणी मला अडलेल्या शेतकऱ्यांना सोडवण्यासाठी थांबावं लागलं। मी पोलिसांना एवढंच सांगितलं, एकतर एका ठिकाणी आम्ही आंदोलन करायचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।